हाय, नमस्कार. माझं नाव आहे पर्ण पेठे आणि आज आपण जी गोष्ट एकत्र वाचणार आहोत त्याचं नाव आहे मालू आणि कालू. ही गोष्ट लिहिली आहे विनीता कृष्णा यांनी. याचं चित्रांकन केलं आहे सुविधा मिस्त्री यांनी आणि अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष यांनी. चला, म्हणा बरं माझ्याबरोबर पुस्तकाचं नाव. मालू आणि कालू. शाब्बास. चला, आता पुस्तक वाचूया. दिसतंय का हे पुस्तक सगळ्यांना? छान. पुस्तक वाचायच्या आधी मला एक गोष्ट सांगा बरं. तुम्हाला भाज्या खायला आवडतात का? मला सांगा बरं, तुमची आवडती भाजी कोणती? मला मला तर बटाटे खूप आवडतात. हे चित्र बघा बरं नीट. किती छान हिरवीगार बाग आहे ना? आणि मालूच्या हातात जी टोपली आहे ना, त्यात भरपूर भाज्या आहेत. मालू आज प्रथमच भाजी काढायला बागेत गेला. मालूनी लाल लाल टमॅटो, लांब वांगी आणि हिरवीगार भेंडी तोडली. आजी म्हणाली, शाब्बास मालू, जा थोडे बटाटेही घेऊन ये, जा. मालूनं सर्व झाडं, वेली, झुडपं पाहिली, पण बटाटे बटाटे काही दिसलेच नाहीत. हे चित्र बघा बरं. तुम्हाला दिसले का बटाटे? नाही ना? मालूला पण ते नाही दिसले. बटाटे नाही दिसत या चित्रात, पण आणखी एक नक्कीच काहीतरी दिसतंय. बघा बरं नीट. कोण आहे तो? तुम्हाला दिसला का? एक छोटा कुत्रा. आजी, आजी, अजून बटाटे आले नाहीत. मालूनं रिकामी टोपली ठेवली. नाही मालू, खूप बटाटे आहेत, नीट बघ, आजीनं समजावलं. बघा बरं या चित्रात. बटाटे न मिळाल्याने मालूचा चेहरा अगदी पडलाय आणि आजी मात्र त्याला शांतपणे नीट बघायला सांगतेय. चला, बघूया पुढे काय होतंय ते. मालू पुन्हा बागेत गेला. त्याच्या मागे कालूही निघाला. मालू बटाटे शोधत होता तेव्हा त्याला असं ऐकू आलं. थांब थांब कालू, असं म्हणत मालू पळाला. बाग खराब नको करू. मालूनं पाहिलं की कालू एक खड्डा खणतोय. खोदलेल्या मातीत होते मोठे मोठे बटाटे. वा कालू, शोधले एकदाचे बटाटे, टोपली भरत मालू म्हणाला. बघितलं का हे चित्र? तुम्हाला माहिती आहे ना, बटाटे जमिनीच्या खालनं उगवतात. आवडली का ही गोष्ट?